चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. अगदी जर पाहिलं तर चांगला स्ट्रोक सजवलाय समीर राऊतनं. त्याच्या बॅटमधून धमाका आलाय. या 6 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली या 9 या आकड्यावरती. ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी आहे, या स्पर्धेचा नियम आहे. त्यामुळे तुमचे एकसारखे गणवेश असणं गरजेचं आहे. सोनिका माता मालोडी संघाचे अगदी जर पाहिलं तर गणवेश एकसारखे नाही आहेत, त्यामुळे या संघाला पेनल्टी देखील असेल, हे देखील लक्षात ठेवा. आणि ती देखील 3 धावांची. स्वराज मडवी ओव्हर द विकेट पुन्हा एकदा. यावेळेस ब्रेकिंग करण्याचा प्रयत्न, एलिव्हेशन मिळालेला नाही. या स्क्वेअर लेग रिजनमध्ये डीपमध्ये प्रोटेक्शन आहे तिथे. एक धाव, दुसरीचा इथं प्रयत्न केला जाईल का, तर नाही. फक्त एकच धाव या चेंडूवरती पाहायला मिळते. या एका धावेच्या मदतीनं टीमची टोटल स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे 10 या आकड्यावरती. चांगली सुरुवात आतापर्यंत केली या मालजीपाडा या टीमने या मॅचमध्ये. समीर राऊतचं कौतुक करावं लागेल. अगदी काय लाजवाब फटका त्याच्या बॅटमधून आला होता. स्वराज मडवीच्या विरोधात आक्रमण केलं गेलं, परंतु तदनंतर चांगलं कमबॅक करत असताना या मॅचमध्ये स्वराज मडवी चांगल्या धाटणीचा तो गोलंदाज आहे, परंतु त्याला कमबॅक करावं लागेल या मॅचमध्ये. ओव्हर द विकेट. यावेळेस मोठा फटका केवलच्या बॅटमधून लॉंग ऑनला. शतरक्षक डाऊन द बॉल. निलेश काठे तिथे चुकी करणार नाहीये. टी फ्लाय झेल, संपलाय खेळ. पहिला धक्का टीम मालजीपाडा या टीमला बसतोय. फलंदाज केवल बॅक टू द पॅव्हिलियन. ती नजर आणि एक महत्त्वाची विकेट प्राप्त केली, कारण सुरुवातीच्या चेंडूवरती खूप साऱ्या धावा खर्च केल्या होत्या स्वराज मडवीनं, परंतु चांगला कमबॅक त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतं या मॅचमध्ये. कारण षटक क्रमांक पहिला तो हाताळतोय. सुरुवातीला भरपूर साऱ्या चुका, तदनंतर समीर राऊतच्या बॅटमधून आलेला षटकार भरपूर काही सांगून गेला. तदनंतर चांगलं कमबॅक देखील पाहायला मिळाला. नवीन बॅटर मैदानावरती आदेश पाटील मैदानावरती दाखल होतोय. एक चांगल्या धाटणीचा तो फलंदाज आहे. नेहमी चांगली तो बॅटिंग करत असतो. खऱ्या अर्थानं आज त्याला या मॅचमध्ये चांगली कामगिरी करावी लागेल. बॉलिंग ट्रॅकवरती स्वराज मडवी ओव्हर द विकेट. गोलंदाज तयार. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. इथे करत असताना स्वराज मडवी सलग 2 चेंडूवरती 2 विकेट त्याने प्राप्त केले. सुरुवातीला जर पाहिलं तर केवलला बाद केलं. आदेश पाटील पहिला चेंडू फेस करत असताना इथे बाद झाला. मोठा फटका खेळण्याचा त्याने प्रयत्न केला. कल्पेशनं चांगला झेल टिपला. शॉट फाईन लेगला आणि त्याचं देखील कौतुक करावं लागेल. चांगला झेल त्याच्या माध्यमातून टिपला गेला. पहिल्या षटकाचा इथे खेळ संपलाय आणि प्रथम फलंदाजी करत असताना मालजीपाडा या टीमनं धावफलकावरती धावा केल्या. त्या 2 गड्यांच्या मोबदल्यात 10 धावा. व्यासपीठावरती जर पाहिलं तर प्रमुख अतिथी या स्पर्धेचा आनंद घेतात. त्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. धनंजय म्हात्रे दादांची क्रीडा स्पर्धा, भरपूर चांगले योगदान या स्पर्धेसाठी. आपल्या वडिलांच्या नावानं एक चांगली क्रीडा स्पर्धा पाहायला मिळते. स्वर्गीय भालचंद्र म्हात्रे माजी सरपंच 2024 हे चषक तुम्ही पाहताय. लाजवाब क्रीडा सोहळा, कारण खूप जास्त मेहनत या स्पर्धेसाठी आयोजकांच्या माध्यमातून घेतली गेली आणि आज 3रा दिवस या स्पर्धेच्या माध्यमातून आणि चांगले संघ देखील या स्पर्धेमध्ये खेळताना तुम्ही पाहताय. षटक क्रमांक 2 बॉलिंग ट्रॅकवरती विघ्नेश आलेत आणि महत्त्वाचं षटक आहे, परंतु समीर राऊतला आज जबाबदारीनं बॅटिंग करावी लागेल. तो सलामीला आला आहे, त्याच्या बॅटमधून षटकार देखील आला आहे, परंतु पहिल्या षटकामध्ये 2 विकेट देखील बाद झाले. त्यामुळे या मॅचमध्ये चांगल्या जबाबदारीनं त्याला बॅटिंग करावी लागेल. गोलंदाज विघ्नेश, षटक क्रमांक 2 ओव्हर द विकेट. गोलंदाज तयार. इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न अक्रॉस द लाईन. इथे चांगला चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहिला आहे. ज्या उंचीसाठी समीर खेळले होते ना, ती उंचीच प्राप्त झालेली नाही आहे आणि इथे डॉट बॉल पाहायला मिळतोय. चांगली सुरुवात करतोय विघ्नेश या षटकामध्ये.
कारण पहिल्या षटकामध्ये खूप चांगली कामगिरी सोनिका माता मालोडी या टीमने केली। या षटकामध्ये देखील पहिल्या चेंडूवरती खूप चांगला चेंडू पाहायला मिळाला, खोलात टाकला, इथे मोठा फटका समीर राऊतच्या बॅटमधून, बॉल चाललाय डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर, अजून एक धमाका षटकार। समीरच्या बॅटमधून बॅकफुटला गेले आणि तदनंतर चेंडूवर आक्रमण केलं आणि चेंडूला पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे, दर्जेदार रुबाबदार षटकार समीर राऊतच्या बॅटमधून येतोय। 16 धावा धावफलकावरती दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे। विघ्नेशचा हाही चेंडू देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, त्या ठिकाणी शतरक्षक अगदी मेहनत करते, चेंडू अडवण्याचा प्रयत्न, एकदा मिळाली दुसरीचा प्रयत्न, इथे फलंदाज बाद होईल का? मोठी विकेट, समीर राऊत धावाच्या स्वरूपात इथे बाद होतोय, खराब कॉलिंग, फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन। च्या माध्यमातून पाहायला मिळतं, इथे जर पाहिलं तर दुसरी धाव घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला, महत्त्वाची विकेट इथे प्राप्त केली, शतरक्षकाचं कौतुक करावं लागेल। कल्पेश मडवी चांगलं शतरक्षण करत असताना या मॅचमध्ये अगदी जर पाहिलं तर त्याचं कौतुक करावं लागेल, कारण मोठी विकेट इथे प्राप्त केली। समीर राऊत चांगल्या पद्धतीने तो बॅटिंग करत होता, त्याच्या बॅटमधून सलगचे 2 षटकार देखील आले होते। या मॅचमध्ये तो बाद झाला, विकेट सॅक्रिफाईस केली असंच म्हणावं लागेल। क्रिकेटमधली आत्महत्या समीर राऊतनाच खऱ्या अर्थाने केली आहे। नवीन फलंदाज मैदानावरती आकाश दाखल होतोय, चांगली बॅटिंग करावी लागेल, कमबॅक करावा लागेल मलजीपाडा या टीमला या मॅचमध्ये, कारण आतापर्यंत जर पाहिलं तर महत्त्वाचे विकेट बाद झालेत, 3 गडी बाद झालेत या मॅचमध्ये। ओव्हर द विकेट आकाशच्या विरोधात समोरच्या दिशेने खेळलेत, लॉंग ऑफला शतरक्षक आहे तिथे, चेंडू अडवण्याचा प्रयत्न, निलेश आला, चांगलं शतरक्षण आणि तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट केल्या जातील। या 2 धावेच्या मदतीनं टीमची टोटल स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे 19 या आकड्यावरती। पहिल्या षटकामध्ये 10 धावा, या षटकामध्ये आतापर्यंत 9 धावा पाहायला मिळतात, परंतु येणाऱ्या षटकामध्ये देखील चांगली बॅटिंग करावी लागेल फलंदाजांना, विघ्नेशचं कौतुक करावं लागेल, चांगली गोलंदाजी तो करतोय। इथे देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, शतरक्षक त्या ठिकाणी विशाल अगदी चेंडू अडवण्याचा त्याने देखील प्रयत्न केला डीप स्क्वेअर लेग रिझनमध्ये, इथे फक्त एकच धाव, चांगलं शतरक्षण विशाल मडवी यांना तुम्ही पाहताय डीप स्क्वेअर लेग रिझनमध्ये शतरक्षण करत असताना अगदी चेंडू अडवण्याचा त्याने देखील खूप चांगला प्रयत्न केला, कारण त्या क्षेत्रामध्ये आउटफील्ड थोडंसं खराब आहे आणि त्या ठिकाणी फिल्डिंग करणं डिफिकल्ट आहे। विशालचं कौतुक करावं लागेल, फक्त एकच धाव या चेंडूवरती पाहायला मिळते। या एका धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे आतापर्यंत 20 या आकड्यावरती। ओव्हर द विकेट विघ्नेश यावेळेस चेंडूला हुक केला, मिस्की हुक शॉटचा फटका तुम्ही पाहताय, शतरक्षक तिथे पोहोचलेत, कल्पेश पुन्हा एकदा मिळाली दुसरीचा प्रयत्न, इथे यशस्वी झालेत, 2 धावा वेगाने कंप्लीट केल्या गेल्यात। या 2 धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे 22 या आकड्यावरती। 22 धावा 2 षटकांचं इथे जर पाहिलं तर खेळ संपलाय आणि संघाची धावसंख्या 22 या आकड्यावरती पाहायला मिळते। म्हणजेच काय या षटकामध्ये चांगलं कमबॅक केलं, कारण 12 धावा जरूर आल्या, परंतु समीर राऊतची विकेट महत्त्वाची होती, तो चांगल्या पद्धतीने बॅटिंग करत होता। 7 चेंडूमध्ये 14 धावा त्याच्या बॅटमधून देखील आल्या। समीर राऊत मैदानावरती राहणं गरजेचं होतं टीम मालजीपाड्यासाठी, परंतु इथे धावबाच्या स्वरूपात तो बाद झाला, तो देखील निराश असेल, कारण तो मैदानावरती थांबणं गरजेचं आहे। एक चांगल्या धाटणीचा तो फलंदाज आहे। येणाऱ्या काही दिवसामध्ये देखील चॅम्पियन क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून चॅम्पियन लीग देखील आपल्याला पाहायला मिळेल आणि अगदी जर पाहिलं तर हेच खेळाडू त्या लीगमध्ये देखील आपल्याला खेळताना पाहायला मिळतील। आणि आज जर पाहिलं तर चॅम्पियन क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत संघ
आजच्या दिवसामध्ये स्वर्गीय भालचंद्र म्हात्रे स्मृती चषकामध्ये खेळतायत। षटक क्रमांक 3 निलेश काटे, एक वेगवान गोलंदाज आहे, युवा गोलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं। सिटी एमर्जिंग क्रिकेट अक्षरशः गाजवला या गोलंदाजानं आणि आज जर पाहिलं तर आपल्या गावासाठी खेळताना निलेश काटेला तुम्ही पाहता। षटक क्रमांक 3 ओव्हर द विकेट। आकाशच्या विरोधात खोलात टाकलाय, चांगला ड्राईव्ह पाहायला मिळतोय। अगदी पाहिलं तर लॉंग ऑफला वाईड ऑफ लॉंग ऑफला शतरक्षक पुढे आलेत, अगदी डीप मिड ऑफ मध्ये, आणि ते चांगलं शतरक्षण पाहायला मिळतं। फक्त एकच धाव या चेंडूवरती आपण पाहतोय। या एका धावेच्या मदतीनं टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 23 या आकड्यावरती। 23 धावा धाव फलकावरती तुम्ही पाहताय। आजच्या दिवसातील दुसरा सामना सोनिका माता मालोडी विरुद्ध भालजीपाडा या दोन संघांमध्ये एक चांगला सामना पाहायला मिळतोय। ओव्हर द विकेट, मोठा फटका, लॉंग ऑनला फटका, लाजवाब आहे। चेंडूला पाठवलाय सीमा रेषेच्या पलीकडे, लांब 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 लचक षटकार। तर अपस्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू होता। आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, इथे एक धाव मिळाली, दुसरीचा प्रयत्न। खूप चांगलं क्रिकेट खेळत असताना या मॅचमध्ये फलंदाज कार्तिक त्याच्या बॅटमधून इथे देखील 2 धावा आल्यात। या 2 धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे 31 या आकड्यावरती। 31 धावा धावफलकावरती या षटकामध्ये आक्रमण केले गेले। सुरुवातीच्या 3 चेंडूवरती 9 धावा निलेश काटेच्या विरोधात आपण पाहतोय। चांगली भागीदारी आकाश आणि कार्तिक या 2 फलंदाजामध्ये पाहायला मिळते, कारण सुरुवातीचे फलंदाज लवकर बाद झाले, त्यामुळे जबाबदारी घेणं गरजेचं आहे आणि जबाबदारी कार्तिकने स्वीकारली आहे। चांगली बॅटिंग तो या मॅचमध्ये करतोय। ओव्हर द विकेट, निलेश काटे खोलात टाकलाय, यावेळेस चांगला चेंडू आहे, बिगिट करण्याचा प्रयत्न, इथे डॉट बॉल आला। व्हेरिएशन पाहायला मिळाला, कारण सुरुवातीचे चेंडू जर पाहिले ना तर फलंदाजापासून थोडेसे दूर ठेवलेत। इथे खोलवट टप्प्याचा चेंडू होता, उत्तरच नव्हतं फलंदाजाकडे, डॉट बॉल पाहायला मिळतोय। चांगला चेंडू आहे, चांगलं कमबॅक निलेशनं केलं, कारण त्याच्या विरोधात चांगली बॅटिंग या मॅचमध्ये कार्तिकने देखील केली आहे, त्याचं देखील कौतुक करावं लागेल। ओव्हर द विकेट, गोलंदाज तयार, स्लोवर वन, लॅक ऑफ स्पेस, गती ओळखली, चेंडूला पाठवलाय, अगदी आमच्या व्यासपीठाला मानवंदना देणारा षटकार, दर्जेदार रुबाबदार सिक्सर। मधून आलाय, सरळ बॅट दर्जेदार फटका पाहिला, दुसरा देखील उडवलाय, परंतु इथे फटका फसलाय। शतरक्षक पोहोचतील का? नाही, इथे 2 धावा कंप्लीट केल्या जातील या चेंडूवरती। फटका फसला होता, परंतु शतरक्षक पोहोचू शकले नव्हते। 2 धावा याही चेंडूवरती पाहायला मिळतात। संघाची धावसंख्या आतापर्यंत जाऊन पोहोचली आहे 39 या आकड्यावरती। या षटकामध्ये भरपूर साऱ्या धावा खर्च केल्यात निलेश काटेनं, कारण ज्या नावासाठी तो ओळखला जातो ना, अगदी तशा प्रकारे त्याला गोलंदाजी करता आलेली नाही आहे। संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 39 या आकड्यावरती। मैदानावरती अगदी पाहिलं तर ड्रिंक्स ब्रेक झालेला आहे, तर आयोजकांना विनंती आहे आपण पाण्याची सोय करायची आहे। काय जबरदस्त कमबॅक पाहायला मिळाला। या षटकामध्ये तब्बल 17 धावा निलेश काटेनं खर्च केल्यात। कार्तिकचं कौतुक करावं लागेल, कमालीची बॅटिंग त्यांनी केली आहे। त्याच्या बॅटमधून या मॅचमध्ये 2 षटकार आतापर्यंत आपण पाहतोय। लाजवाब बॅटिंग, खूप चांगली भागीदारी कार्तिक आणि आकाश या 2 फलंदाजांमध्ये पाहायला मिळते। इथे अगदी चर्चा करावीच लागेल सोनिका माता मालोडी संघाला, कारण 39 धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर आपण धावफलकावरती पाहतोय, त्यामुळे कमबॅक या मॅचमध्ये करावाच लागेल। हा षटक निर्णायक आहे, महत्त्वाचं षटक आहे, त्यामुळे या षटकामध्ये कमबॅक करावं लागेल। आपल्याकडे वेळ आहे तर जाऊया डीजे वादकाकडे आणि ऐकूया एक सुमधुर संगीत।
इथे आपण स्वागत आणि सन्मानाकडे देखील वळणार आहोत, कारण की आलेल्या प्रमुख अतिथींचा स्वागत आणि सन्मान करणं ही आपली संस्कृती आणि ती संस्कृती आपण या स्पर्धेच्या माध्यमातून अर्थातच स्वर्गीय भालचंद्र म्हात्रे स्मृती चषक 2024 च्या वतीने आपण इथे स्वागत आणि सन्मान करीत आहोत. सन्मान्य आदरणीय श्री नंदकुमार पाटील साहेबांचा आपण इथे यथोचित स्वागत आणि सन्मान करतोय. धनंजय म्हात्रे साहेबांना मी विनंती करीन आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करायचा आहे. अतिशय सुंदर असं लाख मुलाचं व्यक्तिमत्व आणि या व्यक्तिमत्वाचा इथे आपण पाहतोय यथोचित स्वागत आणि सन्मान होत असताना या स्पर्धेचे सर्व आपण पाहतायत. सन्माननीय आदरणीय धनंजय म्हात्रे साहेबांच्या वतीने हा स्वागत सन्मान मायचूपदार शॉल आणि या स्पर्धेची आठवण म्हणून हे सुंदरसं सन्मान चिन्ह देऊन हा सन्मान इथे होत असताना त्याचबरोबर सन्माननीय आदरणीय पुंडलिकजी पाटील साहेब यांचं देखील आपण इथे यथोचित सन्मान हा करीत आहोत. धनंजय म्हात्रे साहेबांच्या शुभ हस्ते हा सन्मान इथे केला जातोय. पुंडलिक पाटील साहेबांचा मायचूपदार शॉल आणि या स्पर्धेची आठवण म्हणून हे सुंदरसं असं हे सन्मान चिन्ह देऊन साहेबांचा हा सन्मान इथे केला जातोय. चला आपण पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने जाऊया. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. संघाची धावसंख्या धावफलकावरती आतापर्यंत जाऊन पोहोचली आहे 40 या आकड्यावरती. चांगली गोलंदाजी करतोय विशाल मडवी, एक जुनं जंत नाव आहे. अनुभव भरपूर सारा या गोलंदाजाकडे आपल्याला पाहायला मिळतं. मागील 2 वर्षापासून क्रिकेटपासून अगदी दूर होता विशाल मडवी. पुन्हा एकदा त्याने कमबॅक केलाय सोनिका माता मालोडी बी या संघामध्ये आणि चांगली गोलंदाजी करत असताना या मॅचमध्ये, कारण पहिल्या चेंडूवरती सिंगल आणि तदनंतर विकेट प्राप्त केली. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होतोय जय. इथे जर पाहिलं तर फलंदाज कार्तिकला बाद केलं. चांगली बॅटिंग त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. 7 चेंडूमध्ये 18 धावा कार्तिकने केल्या या मॅचमध्ये. नवीन फलंदाज जय मैदानावरती दाखल झाला. गोलंदाज तयार विशाल मडवी. ओव्हर द विकेट. यावेळेस पूल करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. शतरक्षक डाऊन द बॉल. इथे स्वराजनं केली आहे चूक, सुटलाय झेल. खराब क्रिकेट पाहायला मिळाला स्वराजच्या माध्यमातून. इथे झेल घेणं गरजेचं आहे, प्रत्येक धाव महत्त्वाची आहे. इथे झेल सुटला आणि ते 2 धावा या चेंडूवरती मिळाल्या. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली या 42 या आकड्यावरती. यानंतर होणारा सामना टिवरी विरुद्ध कानाई स्पोर्ट पाये ए 2 या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. कानाई स्पोर्ट पाये ए संघ आणि टिवरी या 2 संघामध्ये, आणि दोन्ही संघाच्या कर्णधाराने विनंती करतोय आपण या टॉस करण्यासाठी. समोरच्या दिशेने चांगला स्ट्रोक पाहायला मिळते. लॉंग ऑनला विघ्नेश आहे तिथे. काय शतरक्षण, लाजवाब कमालीचं शतरक्षण पाहायला मिळालं विघ्नेशच्या माध्यमातून. परंतु इथे 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. एकाच ॲक्शनमध्ये चेंडूला पकडलं आणि खूप चांगल्या पद्धतीनं चेंडूची फेकी देखील राहिली आणि 2 धावा या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळतात. या 2 धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे 44 या आकड्यावरती. चांगलं कमबॅक या षटकामध्ये विशाल मडवीनं केलं. आतापर्यंत 4 चेंडू टाकलेत, 5 धावा खर्च केल्या. महत्त्वाची विकेट मिळवली. फलंदाज कार्तिकला बाद केलं या षटकामध्ये, परंतु फुल टॉस बॉल आणि या चेंडूवरती फुल टोल वसूल केला. चेंडूला पाठवलाय सीमा रेषेच्या पलीकडे. रुबाबदार षटकार. खराब चेंडू पाहायला मिळाला आणि या चेंडूवरती चांगला फटका आला जयच्या बॅटमधून. इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि इथे बॅटची एजन टेकन. अजून एक धक्का या मॅचमध्ये बसतोय. फलंदाज बाद. पहिल्या इनिंगचा इथे खेळ संपला आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे ती 50 या आकड्यावरती आणि 51 धावांचं टार्गेट सेट केलं आहे सोनिका माता मालोडी बी या संघाच्या विरोधात.
53 आणि 54 धावांचं टार्गेट या मॅचमध्ये सोनिका माता मालोडी या संघाच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळतात. 54 धावा कराव्या लागतील. 3 धावांची पॅनल्टी, ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी आहे आणि मालोडी संघाचे गणवेश एकसारखे नव्हते, त्यामुळे या संघाला 3 धावांची पॅनल्टी. म्हणजेच काय, एकंदरीत 53 धावा धाफलकावरती आणि 54 धावांचं टार्गेट या मॅचमध्ये समीर राऊतच्या नेतृत्वाखाली मालजीपाडा संघ खेळतोय आणि खूप चांगली कामगिरी या संघाने केली. अगदी कौतुक करावं लागेल कार्तिकचं, खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी बॅटिंग केली आणि तदनंतर जर पाहिलं तर जयनं देखील खूप चांगल्या पद्धतीने स्लॉगवरच्या षटकामध्ये बॅटिंग केली. त्याच्या बॅटमधून 4 चेंडूमध्ये 10 धावा देखील पाहायला मिळाल्या. समीर राऊतने देखील सुरुवातीला खूप चांगल्या पद्धतीनं सुरुवात करून दिली. 7 चेंडूमध्ये 14 धावा त्याच्या बॅटमधून. एकंदरीत एक चांगला सांघिक खेळ मालजीपाडा या संघाने या मॅचमध्ये दाखवला. या स्पर्धेमध्ये आदरणीय सन्माननीय ज्येष्ठ समाजसेवक विजय शेठ पाटील यांच्याकडून आर्थिक मदत, तदनंतर मंगेश शेठ ठाकूर रॉयल गार्डन रिसॉर्टचे मालक यांच्याकडून 35,000 रुपयेचं देणगी प्राप्त झाली या स्पर्धेच्या माध्यमातून, त्यांचा देखील आभार. तदनंतर भूमिपुत्र फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सुशांत श्रीकांत पाटील दादांच्या माध्यमातून देखील 2 दिवस यूट्यूब लाईव्हचा खर्च, त्यांचा देखील आभार. तदनंतर आदरणीय सन्माननीय पुंडलिक पाटील दादांच्या माध्यमातून देखील 1 दिवस यूट्यूब लाईव्हचा खर्च, त्यांचा देखील आभार. तदनंतर आदरणीय सन्माननीय रणजित मनोहर तांगडे यांच्याकडून 1 दिवस लाईव्हचा खर्च. तदनंतर अनिता मनोहर घरत यांच्या माध्यमातून देखील आर्थिक मदत, त्यांचा देखील आभार. तदनंतर स्वर्गीय भालचंद्र स्मृती चषक प्रथम पारितोषिक या स्पर्धेचे मुख्य आयोजक धनंजय दादा मात्रे यांच्या माध्यमातून आपल्याला चषक पाहायला मिळतं. तदनंतर भालचंद्र स्मृती चषक द्वितीय पारितोषिक आपल्याला पाहायला मिळतं महेंद्र म्हात्रे यांच्याकडून. तदनंतर कैलासवासी एकनाथ जगन्नाथ म्हात्रे यांच्या स्मरणार्थ तृतीय पारितोषिक, चतुर्थ पारितोषिक, बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समन आणि मॅन ऑफ द मॅच सिरीज, हे सर्व चषक आपल्याला पाहायला मिळतात. सौजन्य योगेश दिनकर म्हात्रे, कैलासवासी मंगेश म्हात्रे यांच्या स्मरणार्थ व हिराबाई म्हात्रे यांच्या स्मरणार्थ देण्यात आलेले आहेत, त्यांचा देखील आभार या स्पर्धेच्या माध्यमातून. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी जर पाहिलं तर आदरणीय सन्माननीय घनश्याम जगन्नाथ म्हात्रे साहेबांच्या माध्यमातून आपण पाहतोय. कैलासवासी जगन्नाथ मोतीराम म्हात्रे यांच्या स्मरणार्थ देण्यात आले, त्यांचा देखील आभार. मॅन ऑफ द मॅचची साठी टी शर्ट सौजन्य केलेत श्री देवेंद्र कांचन म्हात्रे, दादांचं देखील खूप खूप आभार या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि फ्रूट बास्केट मॅन ऑफ द मॅचसाठी सौजन्य केलेत प्रवीण म्हात्रे दादांनी, यांचं देखील आभार या स्पर्धेच्या माध्यमातून. तदनंतर संपूर्ण स्पर्धेसाठी चेंडू उपलब्ध करून दिलेत आदरणीय सन्माननीय संकेत सुनील म्हात्रे, यांचं देखील आभार या स्पर्धेच्या माध्यमातून. तदनंतर श्रीकांत गोविंद शेठ पाटील यांच्याकडून जनरेटरची सेवा, त्यांचं देखील आभार या स्पर्धेच्या माध्यमातून. तदनंतर आदरणीय सन्माननीय विनय ईश्वरदास पाटील यांच्याकडून पाण्याची सोय केली आहे, त्यांचं देखील आभार. आणि प्रत्येक संघाला 15 वडापाव ससू नवगड क्रिकेट क्लबच्या माध्यमातून आणि त्या क्रिकेट क्लबचं देखील खूप खूप आभार या स्पर्धेच्या माध्यमातून. सर्वांचा आभार. आणि खूप चांगली स्पर्धा तुम्ही पाहताय धनंजय म्हात्रे साहेबांच्या माध्यमातून अफलातून नियोजन आयोजन या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. कारण एखादी स्पर्धा आयोजित करणं म्हणजे सोपं काम नसतं. भरपूर साऱ्या गोष्टी या स्पर्धेमध्ये तुम्हाला कराव्या लागतात. अगदी तन मन धन या स्पर्धेसाठी धनंजय म्हात्रे साहेबांनी अगदी अर्पण केलं आहे आणि त्यांच्या स्वप्नातली क्रीडा स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. कारण आपल्या वडिलांच्या नावाने एक मोठी क्रीडा स्पर्धा व्हावी हे स्वप्न धनंजय म्हात्रे साहेबांनी पाहिलं होतं आणि खऱ्या अर्थानं सत्यात उतरलंय. लाजवाब क्रिकेटचा सोहळा तुम्ही पाहताय या मैदानावरती. 54 धावा बनवायच्या सोनिका माता मालोडी या टीमला. सलामीची जोडी मैदानावरती दाखल झाली आहे. एका बाजूला तुम्ही विघ्नेशला पाहताय आणि समोर जर पाहिलं तर रुपेश काठे मालोडीचा एक अफलातून खेळाडू, त्याला देखील मैदानावरती तुम्ही पाहताय. कारण अगदी जर पाहिलं तर चॅम्पियन क्रिकेट असोसिएशनमध्ये मालोडी संघ अगदी या हंगामामध्ये भरपूर कमी खेळलाय. कारण भिवंडीमध्ये सिटी एमर्जिंग क्रिकेट खेळताना भरपूरदा पाहिलं आपण सोनिका मालोडी या टीमला आणि त्या विभागामध्ये खूप चांगली कामगिरी या संघाने केली आहे. परंतु आज खऱ्या अर्थानं एक ज्या फॉर्मॅटमध्ये खेळत असताना या मॅचमध्ये देखील या स्पर्धेमध्ये देखील त्यांना चांगला खेळ करावा लागेल. बॉलिंग ट्रॅकवरती षटक क्रमांक पहिलं जय पाटील हा गोलंदाज दाखल झाला आहे आणि स्ट्रायकिंग एंडला रुपेश काठे. जबरदस्त सामना पाहायला मिळेल. जास्तीचा वेळ खर्च करू नका, सामन्याला सुरुवात करा. कारण आजच्या दिवसामध्ये भरपूर सारे सामने आपल्याला खेळवायचे आहेत, त्यामुळे जास्त वेळ तुम्ही खर्च करू नका ही नम्रतेची विनंती. या मॅचसाठी 2 ऑफिशियल्स अंपायर आपल्याला पाहायला मिळतात. विशाल नाईक सरांना, गोडदेव गावातील एक सुपुत्र, एक लेजंड क्रिकेटपटू, भरपूर टेनिस बॉल क्रिकेटची सेवा केली
आणि अगदी जर पाहिलं तर 15-20 वर्षापेक्षा जास्त त्यांनी पंचांची भूमिका भिवंडी परिसरामध्ये तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विविध भागामध्ये तुम्ही विशाल नाईक सरांना तुम्ही पाहताय आणि एका बाजूला टिवरीचे सुपुत्र अर्थातच परशुराम पाटील सरांना देखील पाहताय पंचांच्या भूमिकेमध्ये. म्हणजेच काय लेजेंड्स अंपायर आपण या स्पर्धेसाठी पाहतोय. एक क्वालिटी दर्जाची स्पर्धा. तिवरी संघाचा कर्णधार आणि कानाई पाय ए संघाचा कर्णधार जर इथे उपस्थित असाल पाय ए संघाचा कर्णधार टॉससाठी इथे त्वरित यायचंय. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. गोलंदाज तयार. पहिलाच बॉल ओव्हर द विकेट. यावेळेस पाहिलं तर लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू. इट इज अ वाईट बॉल. खराब चेंडू पाहायला मिळतोय. खराब सुरुवात जय पाटीलने इथे केली आहे कारण पहिला चेंडू टाकलाय वाईड. एक्स्ट्राच्या स्वरूपात इथे धाव मिळते. तर व्यासपीठावरती जर पाहिलं तर आदरणीय सन्माननीय महेंद्रजी पाटील, राजेंद्रजी पाटील, कुशलजी वर्तक आणि केतनजी वर्तक यांचं सर्वांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील आपण करूया हार्दिक हार्दिक स्वागत या क्रीडा स्पर्धेमध्ये. कारण पाहुण्यांची उपस्थिती देखील महत्त्वाची आहे या स्पर्धेसाठी आणि सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये. ओव्हर द विकेट. खोला टाकलाय समोरच्या दिशेने. स्टन अँड डिलिव्हर. व्हॉट अ शॉट. अफलातून फटका रुपेश काठेच्या बॅटमधून आलाय. बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. वापर केला या फटक्यामध्ये. कमालीचा फटका. दर्जेदार हा फटका पाहायला मिळतोय. अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू होता आणि खूप जास्त टायमिंग या चेंडूवरती. प्रॉपर टायमिंग आणि चेंडू करतोय अगदी हवाई सफर. चांगला फटका. दर्जेदार देखना फटका तुम्ही पाहताय. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे ती 7 या आकड्यावरती. जय पाटीलच्या विरोधात अगदी आक्रमण केलं. रुपेश काठेनं कमालीचा फटका सजवला. चांगली बॅटिंग करत असताना आदरणीय सन्माननीय विनयजी पाटील दादांचं देखील आगमन त्यांचं देखील आपण करूया. सर्च स्वागत या स्पर्धेमध्ये. ससूनगर क्रिकेट क्लबचे एक जबरदस्त खेळाडू देखील आहेत. त्यांचं आगमन. यावेळी चेंडूला हुक केलाय. शतरक्षक आहे तिथे. इथे टी फ्लाय खेळ. सम फ्लाय खेळ. महत्वाची विकेट. रुपेश काठे निघालाय परतीच्या प्रवासाला. फलंदाज रुपेश काटे बाद झाला. महत्त्वाची विकेट मिळाली. कौतुक करावं लागेल जय पाटील या गोलंदाजाचं. कारण सुरुवातीचा जर चेंडू जर पाहिला तर खोलवर टप्प्याचा होता. इथे हाफ ट्रॅकर होता. खेळण्यासाठी तयार नव्हते रुपेश काटे. अगदी मिस्की हुक शॉटचा फटका त्यांच्या बॅटमधून आणि चांगला झेल टिपलाय त्या ठिकाणी आकाशनं. महत्त्वाची विकेट प्राप्त करून दिली. कौतुक करावं लागेल जय पाटील या गोलंदाजाचं. कारण खऱ्या अर्थानं त्याने जर पाहिलं तर रुपेश काठेला बाद केला. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होते. तुषार हा फलंदाज. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती. ओव्हर द विकेट. तुषारसाठी यावेळेस पाहिला तर समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. मिड ऑनला चेंडू जातोय. समीर राऊत त्या ठिकाणी पोहोचलेत. चांगलं शतरक्षण त्यांच्या माध्यमातून आणि इथे फक्त एकच धाव या चेंडूवरती आपण पाहतोय. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे 8 या आकड्यावरती. चांगली सुरुवात केली आहे सोनिका माता मालोडी या टीमने या मॅचमध्ये. 8 धावा धावफलकावरती. परंतु रुपेश काठे इथे बाद झालेत पहिल्या षटकामध्ये. मोठा फटका खेळण्याचा इथे प्रयत्न त्यांचा देखील राहिला होता. जय पाटीलनं कमालीचं कमबॅक करून दिलं आहे ती मालजीपाडासाठी. कारण महत्त्वाची विकेट त्यांनी प्राप्त केली या मॅचमध्ये. चांगलं क्रिकेट पाहायला मिळतं दुपारच्या सत्रामध्ये. ओव्हर द विकेट. विघ्नेसाठी स्लोवर वन. लॅक ऑफ स्पेस. गतीमध्ये परिवर्तन.
आणि ते डॉट बॉल पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर चेंडू आतमध्ये बाहेरच्या दिशेने देखील अगदी असं वाटलं होतं बाहेरच्या दिशेने जातोय, परंतु टप्पा पडल्यानंतर चेंडू आतमध्ये वळताना आपण पाहतोय. इथे डॉट बॉल आला. चांगला चेंडू पाहायला मिळाला जयच्या माध्यमातून. मागील 2 चेंडूवरती चांगलं कमबॅक जय पाटीलनं या मॅचमध्ये केलं. चांगली गोलंदाजी तो करतोय. ओव्हर द विकेट, गोलंदाज तयार. इथे पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. चांगली गोलंदाजी, सलगचे 2 चेंडू आले डॉट. चांगलं कमबॅक. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होतोय विघ्नेश या खेळाडूचा. अगदी चेंडूच्या रेषेपर्यंत जाऊन खेळणं गरजेचं आहे या मैदानावरती, परंतु तसं काही होत नाही आहे. पुन्हा एकदा डॉट बॉल पाहतोय. चांगली गोलंदाजी, चांगलं कमबॅक जय पाटील या गोलंदाजाने केल्या. युवा गोलंदाज आहे आणि सध्याच्या घडीला चांगली गोलंदाजी तो करतोय या मॅचमध्ये. ओव्हर द विकेट, गोलंदाज तयार. इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. शतरक्षक डाऊन द बॉल. इथे सुटलाय झेल. असं वाटलं होतं की झेल कंप्लीट होईल. मोठा फटका विघ्नेशने खेळण्याचा जरूर प्रयत्न केला. मिड विकेटला झेल सुटला आणि ते 2 धावा या चेंडूवरती पाहायला मिळतात. त्या 2 धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे ती 10 या आकड्यावरती. 10 धावा धावफलकावरती. पहिल्या षटकाचा इथे खेळ संपला. मालजीपाडा या संघाने देखील पहिल्या षटकामध्ये 10 धावा केल्या होत्या. सोनिका माता मालुडी संघाने देखील 10 धावा धावफलकावरती केल्यात. परंतु येणाऱ्या 3 षटकामध्ये इथे जर पाहिलं तर 44 धावा बनवायच्या आहेत हा सामना जिंकण्यासाठी. त्यामुळे ते आक्रमण करावं लागेल. आदरणीय सन्माननीय महेशजी पाटील आणि तेजसजी पाटील यांना विनंती करतोय आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं. आपलं हार्दिक स्वागत आहे या क्रीडा स्पर्धेमध्ये. स्वर्गीय भालचंद्र म्हात्रे स्मृती चषक 2024चा दैदिप्यमान क्रीडा सोहळा तुम्ही पाहताय. माजी सरपंच आणि चांगली स्पर्धा त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. अगदी जर पाहिलं तर धनंजय म्हात्रे दादांचं कौतुक करावं लागेल. ससूनगर क्रिकेट क्लबचं देखील कौतुक करावं लागेल. देवेंद्र म्हात्रे आणि संपूर्ण ससूनगर क्रिकेट क्लबची खूप जास्त मेहनत. चांगल्या पद्धतीने या स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. अगदी पर्व पहिलं आहे आणि पहिल्या पर्वामध्ये चांगली स्पर्धा तुम्ही पाहता. आदरणीय सन्माननीय नंदकुमार घरत यांना विनंती करतोय आपण देखील सन्मानपूर्वक व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं. आपलं हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. आदरणीय सन्माननीय धनंजय म्हात्रे साहेबांच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी इन्व्हाइट केलं गेलं. तर सर्वांचं हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. षटक क्रमांक 2 बॉलिंग ट्रॅकवरती केवळ आलेत आणि स्ट्रायकिंग एंडला तुम्ही पाहताय खुशार या खेळाडूला. यावेळेस पाहिलं तर स्क्वेअर लेग रिजनमध्ये चेंडूला टर्न केलाय. त्या ठिकाणी शतरक्षक आहेत. फक्त 1 धाव या चेंडूवरती. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोचली या 11 या आकड्यावरती. इथून मोठे फटके खेळावे लागतील सोनिका माता मालोडी टीमला या मॅचमध्ये. 11 धावा धावफलकावरती तुम्ही पाहता. इथे मोठे फटके येणं गरजेचं आहे कारण अजून 43 धावा या मॅचमध्ये बनवायच्या आहेत येणाऱ्या 17 चेंडूंवरती. 17 चेंडू आणि 43 धावा. इथे मोठे फटके येणं फार गरजेचं आहे. पहिल्या षटकामध्ये रुपेश काटेनं चांगली सुरुवात केली, तो बाद झाला. जय पाटीलनं कमालीचं कमबॅक केलं टीम मालजीपाड्यासाठी, परंतु केवल देखील चांगली सुरुवात करतोय. पहिल्या चेंडूवरती फक्त त्यांनी 1च धाव खर्च केली या मॅचमध्ये. जर पाहिलं तर श्री दुर्गा देवी स्टँड आपल्याला पाहायला मिळतोय. तदनंतर श्री माऊली देवी स्टँड, तदनंतर श्री साईबाबा स्टँड, श्री चंडिका देवी स्टँड देखील पाहायला मिळतोय. श्री दत्तगुरु स्टँड आणि खेळाडू कक्ष देखील तुम्ही पाहताय. आणि भव्य दिव्य व्यासपीठ एक जबरदस्त डोळा या ठिकाणी उभारला या स्पर्धेच्या माध्यमातून. यावेळेस आडवा बॅटने धावफलकावरती तुम्ही पाहताय दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. आतापर्यंत मोठे फटके खेळण्यात अपयशी ठरलाय सोनिका माता मालुडी संघ. या मॅचमध्ये संघर्ष सुरू आहे मैदानावरती. ओव्हर द विकेट. यावेळेस लाईन खराब आहे की काय पंचांकडे पाहिलंय, परंतु यस इथे वाईट बॉल पाहायला मिळतोय. 1+1 अशा 2 धावा या चेंडूवरती. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली या 14 या आकड्यावरती. 14 धावा धावफलकावरती. एक्स्ट्राच्या स्वरूपात इथे धावा खर्च केल्यात केवलनं.
कारण ऑफस्टम्पच्या खूपच जास्त बाहेर जाणारा चेंडू होता आणि तदनंतर यष्टीरक्षकाने चुकी केली आणि 1+1 अशा 2 धावा या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळाल्या. संघाची धावसंख्या 14 या आकड्यावरती दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. येणारे 16 चेंडू आणि 40 धावांची आवश्यकता. केवल ओव्हर द विकेट, बॉलिंग ट्रॅकवरती. विघ्नेसाठी मोठा फटका, स्क्वेअर लेग रिजन मध्ये प्रोटेक्शन आहे तिथे. झेलटी फ्लाय, फलंदाज इथे बाद होईल. अजून एक धक्का, फलंदाज विघ्नेश बॅक टू द पॅव्हिलियन. साठी पारितोषिक आहे. त्याने जर 2 झेल टिपल्या तर प्रथमेश पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक फक्त आणि फक्त दर्पणसाठी आहे. तर यानंतर होणारा सामना टिवरी विरुद्ध कान्हाई स्पोर्ट पाय. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण या टॉस करण्यासाठी. टिवरी आणि कान्हाई स्पोर्ट पाय या दोन्ही संघाचे कॅप्टन आपण यायचं टॉस करण्यासाठी. यानंतर सामना पाहायला मिळेल या 2 संघामध्ये. आज जर पाहिलं तर चॅम्पियन क्रिकेट असोसिएशन अंतर्गत संघ या स्पर्धेमध्ये खेळताना आपण पाहतोय. पहिला सामना ब्रह्मावती स्पोर्ट खाडीनं जिंकला. अगदी कमालीचा खेळ राहिला. त्या मॅचमध्ये भावेश पाटीलचं अगदी खूप चांगलं योगदान राहिलं आणि तो सामना जिंकला होता ब्रह्मावती स्पोर्ट खाडीनं. गोलंदाज ओव्हर द विकेट, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न इथे स्वराजनं देखील केला. इथे डॉट बॉल आला. मोठे फटके येणं गरजेचं आहे सोनिका माता मालुडी या टीमसाठी, कारण 54 धावा या मॅचमध्ये बनवायच्या. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे आणि आतापर्यंत धावसंख्या धावफलकावरती 14 धावा पाहायला मिळत आहेत. म्हणजेच काय, येणाऱ्या चेंडूवरती ते मोठे फटके खेळणं फार गरजेचं आहे. विध्वंसक आणि विस्फोटकपणे फलंदाजी करावी लागेल फलंदाजांना. यावेळेस देखील आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न अनपेक्षितपणे उचली. या चेंडूवरती बाउन्स प्राप्त झालं. इथे डॉट बॉल आला. केवलच्या माध्यमातून कमालीची गोलंदाजी करतोय केवल आणि समीर राऊतचं कौतुक करावं लागेल. कमालीची कॅप्टन्सी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. फिल्डिंग सेटअप देखील लाजवाब राहिलाय आणि गोलंदाजांना खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी युटिलाइज केलाय, कारण केवलचा देखील तो खूप चांगल्या पद्धतीने वापर करतो या मॅचमध्ये. ओव्हर द विकेट, इथे मोठा फटका आडव्या बॅटनं चेंडूला पाठवलाय डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. रुबाबदार दर्जेदार षटकार. सरासरीनं येणाऱ्या 2 षटकामध्ये धावा करायच्यात. 12 चेंडू आणि 34 धावांची आवश्यकता. स्वराज मडवीच्या बॅटमधून षटकार आलाय मागील चेंडूवरती. अगदी शेवटच्या चेंडूवरती केवलच्या विरोधात एक चांगला दर्जेदार फटका तुम्ही पाहिला. 2 षटकांचा इथे खेळ संपलाय आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे ती 2 गड्यांच्या मोबदल्यात 20 धावा. 12 चेंडू आणि 34 धावांची आवश्यकता. बॉलिंग ट्रॅकवरती षटक क्रमांक 3 आकाश दाखल झालेत, परंतु एका बाजूला कुशार हा खेळाडू देखील मैदानावरती आहे. त्याने देखील 2 चेंडूमध्ये 2 धावा या मॅचमध्ये केल्या. प्रिन्स मोई लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा यूट्यूब वाहिनीवरती तुम्ही पाहू शकता. प्रथमेश पाटील अगदी प्रिन्स मोईचे ते ऑपरेटर आहेत आणि ऑनर देखील आहेत आणि त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा अगदी लाईव्ह प्रेक्षेपण केली जाते. पहिल्या चेंडूवरती विकेट आकाशनं मिळवली.
समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, फटका फसला इथे फलंदाज कुशारचा. कमालीचा झेल स्वतःच्या गोलंदाजीवर टिपलाय, फलंदाज बाद. प्रवीणजी म्हात्रे साहेबांचं शुभ आगमन त्यांचं देखील आपण करूया. सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि त्यांच्या माध्यमातून फूड बास्केट आपण पाहतोय मॅन ऑफ द मॅचसाठी, आणि ते प्राप्त झालंय प्रवीण म्हात्रे साहेबांच्या माध्यमातून. त्यांचं देखील आपण करूया सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. तर पहिल्या चेंडूवरती आकाशने विकेट प्राप्त केली, फलंदाज कुशारला बाद केलं. मोठा फटका खेळण्याचा त्याने प्रयत्न केला होता आणि स्वतःच्या गोलंदाजीवरती कमालीचा झेल त्याने टिपला. नवीन फलंदाज विशाल मडवी मैदानावरती दाखल होतोय. ओव्हर द विकेट आकाश. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, ॲलिव्हेशन प्राप्त झालेला नाही आहे या चेंडूवरती. डीप स्क्वेअर रीजनमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण एकदा मिळाली, दुसरीचा प्रयत्न इथे केला जात नाही आहे. फक्त एकच धाव या चेंडूवरती पाहायला मिळते. या एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे 21 या आकड्यावरती. ब्रह्मावती स्पोर्ट खाडी या संघाने पहिला सामना जिंकला आणि त्यांचं देखील सरचे स्वागत या स्पर्धेमध्ये. भावेश पाटीलच्या नेतृत्वाखाली हा संघ खेळतोय आणि चांगली कामगिरी खऱ्या अर्थानं या स्पर्धेमध्ये या संघाच्या माध्यमातून पाहायला मिळाली. बॉलिंग ट्रॅकवरती आकाश आणि चांगली गोलंदाजी करतायत आतापर्यंत या मॅचमध्ये. ओव्हर द विकेट. इथे खराब चेंडू पाहायला मिळतोय, ऑफस्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू आहे आणि ते वाईट बॉल पाहायला मिळतोय. आदेशनं ज्या पद्धतीने खून दाखवली ना, अगदी तसंच काही केले आकाशनं. वाईट बॉल टाकलाय एक्स्ट्राच्या स्वरूपात. येथे धाव मिळते या चेंडूवरती. संघाची धावसंख्या धावफलकावरती आता मात्र जाऊन पोहोचली या 22 या आकड्यावरती. 22 धावा धावफलकावरती. येणारे 10 चेंडू 32 धावांची आवश्यकता. हे 4 चेंडू भरपूर महत्वाचे आहेत सोनिका माता मालोडी या टीमसाठी. खोला टाकलाय समोरच्या दिशेने, समीर राऊत करणार नाहीये चूक, टिफलाय झेल. स्वराज गरजेचं आहे आणि इथे निलेश काटेला मोठे फटके खेळावे लागतील. ओव्हर द विकेट आकाश. फुल टॉस बॉल, स्विच हिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न. इथे जर पाहिलं तर एकच धाव या चेंडूवरती. संधी होती, मोठा फटका खेळू शकले असते निलेश काठे, परंतु स्विच हिटचा फटका त्याने खेळण्याचा प्रयत्न केला. फक्त एकच धाव या चेंडूवरती. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे ती 23 या गडावरती. येणारे 8 चेंडू 31 धावांची आवश्यकता. अगदी या मॅचमध्ये शिरकाव केला मालजीपाडा या टीमनं. काय गोलंदाजी केली आहे, जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. समोरच्या दिशेने चांगला फटका, स्टँड अँड डिलेवर, परंतु शतरक्षण पहा लाजवाब. अफलातून एफर्ट्स समीर राऊतच्या माध्यमातून पाहायला मिळालं. संघासाठी अगदी 2 धावा वाचवल्यात. चांगली फिल्डिंग. मालजीपाडा फक्त एकच धाव या चेंडूवरती. असं वाटलं होतं की 2 धावा घेतल्या जातील की काय, परंतु एकच धाव आणि कमालीचं शतरक्षण लॉंग ऑन रिझनमध्ये पाहायला मिळालं. एकच धाव मिळाली या चेंडूवरती. इथे मोठा फटका हवेत खेळलेत. यावेळेस पाहिलं तर शतरक्षक आदेश तिथे पोहोचतात. प्रयत्न चांगला होता, परंतु झेल कंप्लीट झालेला नाही आहे. इथे 2 धावा या चेंडूवरती पाहायला मिळतील. या 2 धावीनं संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे 26 या आकड्यावरती. येणारे 7 चेंडू आणि हा सामना जिंकण्यासाठी
28 धावांची आवश्यकता. 6 चेंडू आणि 28 धावा या मॅच मध्ये बनवायच्या सोनिका माता मालोडी या टीमला. चेक. या ठिकाणी आपण स्वागत आणि सन्मानाकडे जाणार आहोत. इथे उपस्थित आहेत सन्माननीय आदरणीय श्री महेश पाटील साहेबांचा आपण इथे यथोचित स्वागत आणि सन्मान करणार आहोत. धनंजय म्हात्रे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण इथे करीत आहोत. प्रवीण म्हात्रे साहेबांना विनंती करीन की आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान महेश साहेबांचा इथे करायचा आहे. अगदी चांगलं असे व्यक्तिमत्व इथे आपल्याला लाभलेत. स्वर्गीय भालचंद्र म्हात्रे स्मृती चषक 2024च्या वतीने हा होत असलेला आपण पाहतोय स्वागत आणि सन्मान. मायेची उबदार शॉल आणि या स्पर्धेची आठवण म्हणून सुंदरसं हे स्मृतिचिन्ह. त्यानंतर अजून एक स्वागत आणि सन्मान आपण इथे करणार आहोत. राजेंद्र पाटील यांचं देखील आपण इथे यथोचित स्वागत आणि सन्मान करीत आहोत. कारण की प्रत्येक स्पर्धा ज्या वेळेला ससूनवगरच्या या मैदानावरती असते त्या वेळेला राजेंद्रजींचं योगदान हे खूप मोलाचं आणि महत्त्वाचं असतं. आणि अशा या महान व्यक्तींचा इथे आपण स्वागत आणि सन्मान हा करीत आहोत. या मैदानाची राखणदारी करणं त्यानंतर सर्व सुशोभितीकरण करणं खूप महत्त्वाचं काम असतं आणि ते राजेंद्र दादा यांच्या वतीने चांगल्या पद्धतीने पाहायला मिळतं आणि त्यांचा हा सन्मान या ठिकाणी आपण पाहतोय. चला पुन्हा एकदा आपण मॅचच्या दिशेने जाऊया, कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने जाऊया. ओव्हर टू निशांत पाटील. तर 7 चेंडू आणि 28 धावांची आवश्यकता आहे. बॉलिंग ट्रॅकवरती सनी आलेत आणि स्ट्रायकिंग एंडला विशाल मडवी या खेळाडूला तुम्ही पाहताय. यावेळेस अगदी खोलवर टप्प्याला चेंडू होता, बेगीट करण्याचा प्रयत्न. लॉंग ऑनला केवल आहे तिथे चांगलं शतरक्षण केवलच्या माध्यमातून फक्त सिंगल मिळते या चेंडूवरती. 5 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता. चांगला खेळ दाखवला मालजीपाडा या टीमनं या स्पर्धेमध्ये आणि पहिल्या सामन्यामध्ये इम्प्रेस केलाय विथ द बॅट विथ द बॉल. खूप चांगला परफॉर्मन्स आणि फिल्डिंगमध्ये कमालीचे एफर्ट्स या संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते. परंतु इथे पलटवार करावा लागेल फलंदाजांना. निलेश काठेला आज खऱ्या अर्थानं मोठी बॅटिंग करावी लागेल, मोठे फटके खेळावे लागतील. 5 चेंडू 27ची गरज आहे या मॅचमध्ये. इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, उंची जास्त लांबी कमी. सबीर राऊत आणि केवलमध्ये त्या ठिकाणी अगदी कॉलिंग नव्हतं परंतु केवलनं ठिफलाय झेल. कमालीचा फलंदाज. बॅक टू द पॅव्हिलियन. तरी टॉस बॉक्सच्या दिशेने यायचंय. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. तर नक्कीच या ठिकाणी टिवरी संघ दाखल झालेला आहे. कानाई स्पोर्ट पाय संघाचा कर्णधार आपण देखील यायचा आहे कारण टिवरी संघाने रिपोर्टिंग या ठिकाणी केली आहे. परंतु इथे मोठा फटका, चेंडू जातोय सीमारेषेच्या पलीकडे. सिक्सर. व्हिडिओ पॅलेसला थँक्यू. 3 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता. इथे मोठा फटकाला गिरीशच्या बॅटमधून. अगदी सुरुवातीपासून असे फटके खेळणं गरजेचं होतं परंतु इथे उशिरानं फटके खेळत असताना इथे षटका ठोकला. आदरणीय सन्माननीय नरेशजी पाटील यांचं आगमन झालेलं आहे. पांजू येथून ते बिलॉंग करत आहेत. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत या क्रीडा स्पर्धेमध्ये. आदरणीय सन्माननीय नरेशजी पाटील साहेबांचं शुभ आगमन या स्पर्धेमध्ये. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती ओव्हर द विकेट. यावेळेस पाहिलं तर चांगला चेंडू पाहायला मिळतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न इथे केला आहे. सामना पूर्णपणे अगदी जर पाहिलं ना तर मालजीपाडा या संघाच्या बाजूने झुकला. चांगली गोलंदाजी करत असताना गोलंदाज सनी या षटकामध्ये. अगदी पाहिलं तर फलंदाजी ते संघर्ष करतात या मॅचमध्ये. सोनिका माता मालोडी संघाचे खेळाडू. अगदी संधी होती या सामन्यामध्ये, अगदी 54 धावा करायच्या होत्या परंतु फलंदाजी खराब राहिली.
रुपेश काटेने चांगली सुरुवात केली होती, तो लवकर बाद झाला आणि तदनंतर दबाव निर्माण झाला सोनिका माता मालोडी या संघावरती आणि पूर्णपणे पराभवाच्या छायेमध्ये वावरतोय हा संघ या मॅचमध्ये। अफलातून खेळ राहिला टीम मालजीपाडा, फिल्डिंग चांगली राहिली या संघाच्या माध्यमातून, गोलंदाजी देखील अप्रतिम राहिली, फलंदाजीमध्ये देखील दमकम दाखवली, सांघिक खेळ आज पाहायला मिळाला आणि ते मोठा फटका डीपमध्ये त्या ठिकाणी शतरक्षक आहे टिपला झेल, फलंदाज बाद आणि ते सामना या ठिकाणी चांगला खेळ केला, परंतु फलंदाजीमध्ये फारशी दमखम दाखवता आलेली नाही आणि हा संघ या मॅचमध्ये पराभूत होतोय। चला दोन्ही संघ अठरा धावा आणि 2 षटकार देखील पाहायला मिळाले आणि या मॅचचा हिरो ठरला मिस्टर कार्तिक। चांगली बॅटिंग त्याने केली, अगदी जर पाहिलं तर सलामीचे फलंदाज लवकर बाद झाले होते, समीर राऊत बाद झाला, थोडंसं दडपण जाणवलं मालजीपाडा या टीमवरती। मधल्या फळीमध्ये कार्तिक बॅटिंग करण्यासाठी आला आणि अक्षरशः तो बरसला आणि त्याच्या बॅटमधून 7 चेंडूमध्ये अगदी जर पाहिलं ना तर 18 धावा आणि तो ठरला या मॅचचा हिरो। नरेश पाटील यांच्या शुभ हस्ते आपण हा मॅन ऑफ द मॅच सामनावीरचा पुरस्कार कार्तिकला देतोय। तर नरेशजींना मी विनंती करीन की आपल्या शुभ हस्ते हा पुरस्कार आपण कार्तिकला द्यायचा आहे। खूप चांगलं कॉन्ट्रीब्यूट त्याने केलं आहे। हे सुंदरशी टी शर्ट आपण पाहतोय सामनावीरची दिली जाते आहे कार्तिकला, त्याचबरोबर हे सुंदरसं सन्मान चिन्ह, मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी, त्यानंतर फ्रूट बास्केट आणि एनर्जी ड्रिंक आणि फोटो सेशन देखील। ह्या सर्व आठवणी आहेत। सध्याचा युग आपण पाहतोय सोशल मीडिया, इंस्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सॲपचा आहे आणि या सर्व फोटोज जे आहेत ते मात्र निश्चितपणे अपलोड होतील। कार्तिक, इतक्या सर्व एनर्जेटिक गोष्टी मिळालेल्या आहेत, एनर्जेटिक परफॉर्मन्स देखील आपण दिलेला आहे। एक विजय, पहिला विजय या स्पर्धेतला तुम्ही संपादित केला आहे, तुमच्या संघाने संपादित केला आहे। काय म्हणाल एकंदरीत या स्पर्धेबद्दल आणि या सामनावीरचा पुरस्कार किती महत्त्वाचा ठरला आहे तुम्हाला? मी बोलेन तर हे माझं पहिलं मॅन ऑफ द मॅच आहे आणि खेळताना खूप मजा आली आणि ग्राउंड वगैरे छान आहे। नक्कीच। आणि एकंदरीत तुमच्या संघाबद्दल काय म्हणाल? कारण की क्रिकेट म्हटलं तर 12 खेळाडूंचा चमू असतो आणि टीमवर्क, संघभावना ही चांगल्या पद्धतीने आपण पाहतो। काय म्हणाल या तुमच्या एकंदरीत संघाबद्दल, तुमच्या कॅप्टनबद्दल आणि तुमच्या इतर खेळाडूंबद्दल? संघाबद्दल बोलायला गेलं तर खूप छानच खेळले, फिल्डिंग वगैरे, बॉलिंग, बॅटिंग वगैरे खूप छान केली आणि पुढे पण असाच खेळ दाखवत राहू। परंतु एक गोष्ट मी पाहिली आहे की कार्तिककडनं कॅच कधी सुटत नाही, परंतु आज जे झालं ते त्यानंतर चर्चा थोडीशी झाली होती, कार्तिककडनं कॅच सुटला। मी टीमला सॉरी बोलेन, पण माझं जरा लक्ष नव्हतं म्हणून कॅच ड्रॉप झाला। नक्कीच, हे होते मॅन ऑफ द मॅच कार्तिक। खूप चांगल्या पद्धतीने खेळ केला आणि पुढील मॅचमध्ये देखील चांगला खेळ कार्तिकचा आपल्याला पाहायला मिळेल। चला आपण पुन्हा एकदा जाऊया मैदानाच्या दिशेने। यानंतर 2 संघ हे आपल्याला समोरासमोर खेळताना दिसतील। चला दोन्ही टीमच्या कॅप्टनना मी विनंती करीन की आपण इथे यायचं आहे। टिवरी संघाचा कर्णधार आणि कानाई पाय ए संघाचा कर्णधार टॉससाठी त्वरित इथे यायचं आहे।